नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील, बीकेपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। आज नवीन दिवस, नवीन विषय। आज नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा। आज चर्चा म्हणजे लाडक्या बहिणीच्या नावाखाली जे सरकार निवडून आलं, त्या लाडक्या बहिणींचं आता निवडणुकीनंतर काय होणार, त्यांना कधी मिळणार 2100 रुपये, तोच विषय आज घेऊन आलेलो आहे। तर सर्वप्रथम आपण चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा, ही सर्वांना विनंती। म्हणजे सबस्क्राईब बटन दाबावं, त्यानंतर घंटी येते, घंटी दाबावी आणि ऑल बटन, ऑल येतं, ऑल दाबावं, म्हणजे आपला चॅनल सबस्क्राईब झाला म्हणजे आपल्याला नवनवीन व्हिडिओ पाहता येतील। तर आपण चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सर्वप्रथम चॅनल सबस्क्राईब करावा, ही सर्वांना विनंती। तर चला चर्चेला सुरुवात करूया। निवडणुकीच्या अगोदर महायुतीनं महाराष्ट्रामध्ये मोठा बोलबाला केला आणि लाडक्या बहिणींना तब्बल महिन्याला 1500 रुपये सुरू केले। 1500 रुपये सुरू केले, त्यातच 2, 3, 4 हप्ते महिलांना देऊन देखील टाकले। निवडणुकीच्या अगोदर दिले, म्हणजे असे पैसे द्यायचे ते महिलांच्या माध्यमातून पैसे दिले आणि महाराष्ट्रातल्या सरसकट महिलांना, म्हणजे गरीब असतील, मोठे असतील, श्रीमंत असतील, सगळ्या महिलांना पैसे लाडक्या बहिणीच्या नावाखाली देण्यात आलं। त्याच्यामध्ये कुठला कॅटरिया बघितला नाही, कुणाच्या घरी गाडी, जमीन, घोडे काय आहे हे बघितलं नाही। महाराष्ट्राची संपत्ती म्हणजे देशाची, तुमची आमची सगळ्याची संपत्ती अशी वाटून टाकली आणि सरकार पुन्हा सत्तेवर आलं। मग ते मशीन हॅक करून येऊ द्या, लाडक्या बहिणीखाली येऊ द्या, भावाखाली येऊ द्या, कसं बी येऊ द्या, पण सरकार निवडून आलं। आणि सरकार निवडून आल्यानंतर आता मात्र सरकारची कोंडी झाली। सरकारनं योजना एवढ्या जाहीर केल्यात की सरकारचं बजेट, म्हणजे महाराष्ट्राचं बजेट आहे 6 लाख कोटी आणि योजना 10 लाख कोटीच्या जाहीर करण्यात आलेल्या आहेत। या लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळणार म्हणून सांगितलेलं आहे। म्हणजे निवडणूक झाली की आम्ही 2100 रुपये देऊ, तर ते 2100 रुपये कधी देणार? म्हणजे महाराष्ट्र कंगाल व्हायची वेळ आलेली आहे। म्हणजे महाराष्ट्रावरती 7-8 लाख कोटीचं कर्ज, म्हणजे महाराष्ट्राचं जेवढं बजेट आहे त्याच्या दुपटीनं महाराष्ट्रावरती कर्ज झालेलं आहे। आणि हे कर्जाचे हप्ते हे ते जर धरलं, महाराष्ट्रामध्ये जे कामगार आहेत, सरकारी नोकरदार, गव्हर्नमेंट सर्वंट आहेत, ते ह्या गव्हर्नमेंट सर्वंटच्या पगारावरती, म्हणजे जवळपास अर्धा पैसा पगारावरती जातो, अर्ध्यापेक्षा जास्त। उर्वरित पैशामध्ये हे जे कर्ज घेतलेले आहे राज्यावरती, त्या कर्जाचे हप्ते जातात किंवा अजून इतर काही ज्या योजना असतात त्या योजना आहेत, सबसिडी आहे, मुलांच्या शिक्षणाचं आहे, म्हणजे अशा अनेक योजना आहेत त्याच्यावरती। त्यात आता ही लाडकी बहीण योजना सरकारनं बोकांडी घेतलेली आहे। म्हणजे ह्याचं गणित असं आहे की ह्याला 40,000 कोटी, 1500 रुपये देऊन 40,000 कोटी लागतात आणि 2100 रुपये जर द्यायचं म्हणलं तर 60,000 कोटी लागते नी। मग 60,000 कोटी महाराष्ट्रातलं हे सरकार आणणार कुठून? तर आता सरकारनं त्याच्यामध्ये काटछाट सुरू केलेली आहे। म्हणजे ज्याच्याकडे 4 चाकी गाडी आहे त्याचं नाव कट होणार, ज्याला 5 एकर, 4 एकर, 3 एकर, 2.5 एकरापेक्षा जास्त जमीन आहे त्याचं नाव कट होणार, ज्याच्या घरी ट्रॅक्टर आहे त्याचं नाव कट होणार। म्हणजे आता सुरुवात यांनी अशी केलेली आहे की ह्यातली नावं कमी करायची। मग जसं तुमचं संजय गांधी निराधार योजना आहे, श्रावण बाळ योजना आहे किंवा इतर योजना आहेत, ह्या योजना जशा आहेत, अल्पशा लोक आहेत, तसंच आता ह्या लाडक्या बहिणीच देखील होणार। लाडक्या बहिणीचे अनेक नाव, म्हणजे आता जे सांगितलं जातंय की आम्ही 1 कोटीच्या वरती, म्हणजे 1.5 कोटी का 2 कोटी महिलांना जे पैसे देण्यात आले, तर आता त्यातल्या जेमतेम 5-10 लाख महिला महाराष्ट्रात राहतील, त्याबरोबर सगळ्या कमी होऊन जातील, म्हणजे त्याचं बजेट एकदम कमी होईल। आणि आता जे 2100 रुपये द्यायचे, हे 2100 रुपये मात्र देताना सरकारने आता जाहीर केलेलं आहे की हे 2100 रुपये 2025 मध्ये, म्हणजे डिसेंबर किंवा निवडणूक जवळ आल्यावरच 2100 रुपये मिळणार आहे। ते लगे आपल्याला 2100 रुपये ते मिळू शकत नाही। परंतु सरकार मात्र लाडक्या बहिणीच्या नावाखाली जोरदार असं कमबॅक करून फार मोठ्या मताधिक्याने निवडून आलं, हे मात्र तेवढंच खरं आहे। परंतु कोणचंही सरकार असलं तरी त्या सरकारने विकासाच्या नावावरती निवडून आलं पाहिजे, योजनांच्या नावावरती निवडून आलं नाही पाहिजे। आम्ही तर असं म्हणतो की आमचं तर असं मत आहे की अनुदानच दिलं नाही पाहिजे, कशालाच दिलं नाही पाहिजे। तुम्ही शेतकऱ्यांना लाईट मोफत दिली पाहिजे, शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव दिला पाहिजे, सर्व नागरिकांना आरोग्य मोफत दिलं पाहिजे, शिक्षण मोफत दिलं पाहिजे। म्हणजे आरोग्य
म्हणजे सगळेच दवाखाने मोफत दिले पाहिजे आणि शिक्षण मोफत दिलं पाहिजे, ह्या बाकीच्या सगळ्या योजना बंद केल्या पाहिजे असे अनेक लोकांचं मत आहे. परंतु तसं न करता भारतामध्ये आणि राज्यामध्ये जाती धर्मावर सगळं राजकारण विखुरलेलं आहे आणि त्यातच सगळ्या योजना सवलती ह्याच्यावरती राजकारण विखुरलेलं आहे. त्याच्यामुळं ह्या योजना अशाच चालत राहणार आहेत त्या आणि देशात जाती धर्मावरतीच सगळं राजकारण चालू राहणार आहे. त्यामुळं लाडक्या बहिणीच्या नावाखाली अशीच योजना चालू राहणार आहे. जरी पुढचं सरकार कुणाचं आलं तरी ते देखील ही योजना अशीच चालू ठेवणार आहे टप्प्याटप्प्याने. त्यातच वाढ केली जाणार आहे. त्यात अंगणवाडी ह्या ज्या शिक्षका ज्या आहेत ह्यांना काहीतरी दिलं पाहिजे, परंतु त्यांना मानधन कमी प्रमाणात दिलं पाहिजे. अनेक लाडक्या बहिणींच्या असं मत आहे की आम्हाला जे तुम्ही 1500 रुपये देता त्याऐवजी आमच्या घरातला एक पोरगा कामाला लावा, त्याला 10-15 हजार रुपये पगार द्या, असं देखील अनेकांचं मत आहे. परंतु तसं केलं जात नाही. तर या लाडक्या बहिणींना पुढच्या वर्षात म्हणजे 2025 ला किंवा 26 ला किंवा 27 ला किंवा 29च्या दरम्यानच शेवटी 2100 रुपयाचा हप्ता सुरू होईल. हे मात्र तेवढंच खरंय. सरकारकडे वाढीव पैसे म्हणजे 1500चाच भार फार मोठा पडलेला आहे आणि 2100 रुपये देणं हे कठीण आहे. परंतु हे 2029ची ज्या वेळेस विधानसभा निवडणूक लागल किंवा लोकसभेच्या अगोदर 2100 रुपये दिले जातील, हे पण तितकंच खरंय. तर आज एवढंच. कॅमेरामन अनिकेतचं मी भीमराव काजळे पाटील, BKP मराठी, इंदापूर, पुणे.